आज का हमारा पार्ट है बेटा बैलेंसिंग रेडॉक्स रिएक्शन बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड, या दूसरा आप ऐसा भी बोल सकते हैं हाफ रिएक्शन मेथड. आता हाफ रिएक्शन मेथड काय आहे, आपण आधी एक्झाम्पल घेऊ बेटा. एक्झाम्पल मग तुमच्या लक्षात येईल बेटा. ठीक आहे, पहा बेटा इथे एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल, राईट द हाफ रिएक्शन फॉर द फॉलोइंग रेडॉक्स रिएक्शन. म्हणजे काय बेटा, ही आपल्याला रिएक्शन दिलेली आहे, ही टोटल रिएक्शन दिलेली आहे. या रिएक्शनला ऑक्सिडेशन आणि रिडक्शन या दोन फॉर्म मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं. म्हणजे ऑक्सिडेशन हाफ सेल आणि रिडक्शन हाफ सेल. ठीक है, अब ये तुम्हारे सामने रिएक्शन है. या रिएक्शन मध्ये कोणाचं ऑक्सिडेशन झालंय बेटा आणि कोणाचं रिडक्शन झालंय, याचे चार्ज वरून लक्षात येते बेटा आपल्याला. इथं पहा Fe वर चार्ज +3 है, यहां Fe पे चार्ज +2 है. चार्ज डिक्रीज हुआ मीन्स प्रोसेस. यस, प्रोसेस रिडक्शन है. जर ऑक्सिडेशन स्टेट कमी होत असेल, डिक्रीज होत असेल तर रिडक्शन आहे. ठीक आहे, म्हणजे इथं काय सांगितलं पहा, या केसमध्ये बेटा फेरिकचं कन्वर्जन कशामध्ये झालंय तर फेरस मध्ये झालंय. हे झालं तुमचं रिडक्शन. ठीक है, अब यहां देखो, यहां आयोडाइड पे -1 चार्ज है और यहां आयोडीन इन द फॉर्म ऑफ मॉलिक्यूल है, मींस इसका ऑक्सीडेशन नंबर 0 है. -1 से 0. ठीक है, आता या रिएक्शनला मला रिप्रेझेंट करायचंय बेटा. मला दोन रिएक्शन मध्ये रिप्रेझेंट करायचंय, एक ऑक्सिडेशन आणि दुसरी रिडक्शन. ठीक आहे, पहा आता कशा पद्धतीने ते बघायच्या. पहा या केस मध्ये एक मिनिट. हा पहा बेटा, इथं Fe gives, सॉरी, Fe +3 gives Fe +2. बरोबर आहे, डिक्रीज आहे. प्रोसेस कोणती बेटा, रिडक्शन आहे. मला सांगा रिएक्शन बॅलन्स आहे का. इथं आपल्याला आयन इलेक्ट्रॉन मेथड आहे, हाफ रिएक्शन मेथड आहे, इलेक्ट्रॉनना बॅलन्स करायचं. काल मला कोणीतरी क्वेश्चन विचारला होता. बर, इथं चार्ज किती आहेत, इथं चार्ज किती आहेत +3 आहे, इथं चार्ज किती आहे +2 आहे. मग इलेक्ट्रॉन कुठे ऍड करणार बेटा, रिएक्टंट का प्रोडक्ट. पहा प्रोडक्ट मध्ये जर इलेक्ट्रॉन ऍड केला तर अजून चार्ज कमी व्हायला, कारण प्रोसेस कोणती आहे, रिडक्शन आहे. बरोबर आहे, म्हणजे याला आपण या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करू शकतो. इथं ये फॉर्म में Fe +3 प्लस इलेक्ट्रॉन गिव्स Fe2+. क्लियर है, यहां 3 पॉझिटिव्ह चार्ज है, 1 माइनस है, म्हणजे टोटल रिएक्टर में 2 पॉझिटिव्ह चार्ज आहेत. इधर भी 2 पॉझिटिव्ह चार्ज, हो गए रिएक्शन बैलेंस. क्लियर है. बर, इथं 2 आहेत, इथं पण 2 आहेत बेटा. कर सकते बैलेंस, यहां ये 2 से मल्टीप्लाई कर दिया. झालं क्लियर. ही झाली तुमची कोणती, रिडक्शन रिएक्शन आहे. ठीक आहे, आता ऑक्सिडेशन काय, पहा बेटा लक्ष द्या. इथं हे आयोडीन वर माइनस चार्ज है बेटा, इसका ऑक्सीडेशन हुआ. ऑक्सीडेशन होने के बाद यहां I+ इलेक्ट्रॉन, बराबर है, बैलेंस है. पहा -1 वरून 0 आहे बेटा. प्रोसेस काय आहे, ऑक्सिडेशन आहे. ठीक है, आता इथं मी बैलेंस करतो बेटा. इथं यहां 2 इलेक्ट्रॉन, यहां 2 और यहां 2. क्लियर, बरोबर आहे. पण आपण याचा स्टेबल फॉर्म न रिप्रेझेंट करतो बेटा. कोणता स्टेबल फॉर्म न रिप्रेझेंट करणार याला, I2 येणार. यस, म्हणजे ही झाली तुमची ऑक्सिडेशन रिएक्शन, ही झाली तुमची रिडक्शन रिएक्शन. ठीक आहे, क्लियर झालं. परत एकदा सांगतो, पहा बेटा नीट लक्ष द्या.
या रिॲक्शनला आपल्याला दोन फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करायचं. ठीक आहे, एक ऑक्सिडेशन आणि दुसरी रिडक्शन आहे. मग आता पहा Fe3+ वरून बेटा Fe3+ वरून इथं Fe3+ वरून Fe2+ आहे, प्रोसेस रिडक्शन आहे. -1 वरून 0 प्रोसेस ऑक्सिडेशन आहे. ठीक आहे, पहा I- गिव्स I+ इलेक्ट्रॉन. झाली का रिॲक्शन बॅलन्स? यस. प्रोसेस कोणती झाली? इथं ऑक्सिडेशन झाली. ठीक आहे, पहा आदिती लक्ष दे, इथं 2 करतो मी, इथं बॅलन्स. इथं स्टेबल फॉर्म I2 है. क्लियर? इसने जितने इलेक्ट्रॉन लूज किए उतने रिडक्शन में गेन होने वाले, बराबर है. मैं इथं पहा बताता है, इथं Fe3+ प्लस इलेक्ट्रॉन गिव्स Fe2+. करतो ना, टेन्शन कोण घ्यायले. हा झालं इथं. आता मला सांग, इथं ही रिॲक्शन बॅलन्स आहे. 3 पॉझिटिव्ह आहेत, एक आहे इकडे, 2 पॉझिटिव्ह, इथं 2 पॉझिटिव्ह आहे. ठीक आहे, आता मला सांग बेटा, इथं इथं 2 इलेक्ट्रॉन लूज झालेत बेटा. जेवढे इलेक्ट्रॉन लूज झाले तेवढे गेन होणार बेटा, कॅन्सल होणार आहे. मग इथं जर 2 इलेक्ट्रॉन केले, मला याला 2 न मल्टिप्लाय करावं लागेल, इथं 2 न मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजे या सेकंड इक्वेशनला मल्टिप्लाय केलंय, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन गेट कॅन्सल झाले. आता दोघांची ऍडिशन कर, काय येणार आहे? 2Fe3+ प्लस 2I- गिव्स 2Fe+2 प्लस I2. झालं क्लियर? क्लियर है बेटा? एनी प्रॉब्लम? चलो आगे आप देखो यहां. चलो ये रिएक्शन है हमारे सामने. अजून एक समजून सांग. या रिएक्शनला 2 इक्वेशन मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे, एक ऑक्सिडेशन आणि दुसरं कोणतं आहे? रिडक्शन. ठीक आहे, आता मला सांगा कोणाचं ऑक्सिडेशन झालंय बेटा याच्यात? जिंक का. क्या हुआ यहां? जिंक गेट ऑक्सीडाइज टू जिंक आयन है, प्रोसेस ऑक्सीडेशन है. चलो ये ऑक्सीडेशन हुआ. ठीक है, इथं हाइड्रोजन और प्लस चार्ज है, प्लस चार्ज वरून 0 आहे, प्रोसेस. प्रोसेस कोणती आली बेटा? यस, रिडक्शन आहे. आता याला रिप्रेझेंट कसं करायचं ते पहा. आधी सगळ्यात महत्वाचं, Zn गिव्स Zn++ आहे इथं. पर इथं एक झिंक आहे, इथं पण झिंक आहे बेटा. चार्ज बॅलन्स नाही आहे. चार्ज बॅलन्स करायचा असेल तर इलेक्ट्रॉन ऍड करावं लागेल, बरोबर है. यहां 2 पॉजिटिव चार्ज है, मुझे इलेक्ट्रॉन ऐड करना पड़ेगा. यहां तो न्यूट्रल है इधर, म्हणजे मी कुठे ऍड करणार इलेक्ट्रॉन? प्रोसेस कोणती झाली? ठीक आहे, आता नेक्स्ट सेकंड इथं पहा, तर H+ आहे, पहा H+ गिव्स H. क्लियर? चार्ज बैलेंस है, हाइड्रोजन एक है, एक हाइड्रोजन इधर है, चार्ज बैलेंस नहीं है. चार्ज बैलेंस करने के लिए हम क्या करते हैं? सर इसने इलेक्ट्रॉन लिया, गेन कर दिया, पर आपल्याला माहिती है अनस्टेबल है. H2 आपण काय H2 च्या फॉर्म मध्ये रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, दुसरी गोष्ट, इथं किती इलेक्ट्रॉन लूज केले बेटा? 2. मग गेन किती येणार? 2. तो यहां भी 2. अब हुआ क्लियर?
अब इलेक्ट्रॉन गेट, अब बोलो क्या है, Zn प्लस 2H प्लस गिव्स Zn प्लस 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 H2, एनी प्रॉब्लम? ठीक है, अब यही रिएक्शन में ये फॉर्म में रिप्रेजेंट करता हूं, देखो यहां Zn प्लस 2HCl गिव्स ZnCl2 प्लस H2, कोई प्रॉब्लम है क्या? कौन किसको रिप्लेस करता है यहां? जिंक हाइड्रोजन को रिप्लेस करता है, जिंक नॉन मेटल को रिप्लेस करता है, यहां उसके सॉल्ट से रिप्लेस करता है। ये मेटल नॉन मेटल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे। बरं या रिएक्शन मध्ये मला सांगा कोणाच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज नाही, कोणाच्या कॉन्सन्ट्रेशन मध्ये चेंज नाही तर सीएल मध्ये, म्हणजे सीएल ना काही फरक पडायला का नाही, म्हणून कॅन्सलिंग कॉमन आयन करतो बेटा आपण, कॉमन आयन केल्यानंतर ही रिएक्शन आली। अब एनी प्रॉब्लम? चले आगे, देखो यहां जिंक से Zn2 प्लस ऑक्सीडेशन, H प्लस से H2 रिडक्शन, बैलेंस कर दिया। चलिए यहां अगेन अजून एकदा या रिएक्शन मध्ये Al वर चार्ज किती आहे, 0, 0 से +3 प्रोसेस ऑक्सीडेशन, ओके। Ag प्लस से कितना, 0 प्रोसेस, झालं। बर आता या रिएक्शनला दोन रिएक्शन मध्ये आपल्याला रिप्रेझेंट करायचं, एक ऑक्सिडेशन आणि दुसरं काय, रिडक्शन। ठीक आहे, पहा Al गिव्स Al प्लस 3, बैलेंस है रिएक्शन, एल्यूमिनियम बैलेंस है, एक एल्यूमिनियम है, इधर भी एक एल्यूमिनियम, चार्ज बैलेंस नहीं है। चार्ज बैलेंस करना है तो इलेक्ट्रॉन ऐड करो, कुठे इलेक्ट्रॉन ऐड करणार, बोला बेटा, सगळे सगळे जण सांगा बेटा, कुठे इलेक्ट्रॉन तुम्ही ऍड करणार आहेत, रिएक्टंटला का प्रोडक्ट मध्ये बेटा? मग तुम्ही ना सर इथं मी इलेक्ट्रॉन ऍड करतो, किती इलेक्ट्रॉन ऍड करू बेटा, 3 येतं, 3 पॉझिटिव्ह 3 निगेटिव्ह, झालं का न्यूट्रल? इसका मतलब है एल्यूमिनियम ने 3 इलेक्ट्रॉन लूज कर दिए। ठीक है, आता मला सांगा सिल्वर वर चार्ज प्लस है, ठीक है, यहां सिल्वर से यहां सिल्वर आयन से सिल्वर फॉर्म हुआ, Ag प्लस, बरोबर आहे। परत रिएक्शन बैलेंस आहे का, इकडे एक Ag आहे, या प्रोडक्ट मध्ये एक Ag आहे, पण आयन बैलेंस नाही, यहां एक झालं। आता पहा, आता रिएक्शन बैलेंस आहे का, एक प्लस एक माइनस है, 0 है, पक्का? बर इलेक्ट्रॉन बैलेंस आहेत का, इलेक्ट्रॉन बैलेंस आहेत का, नहीं, इलेक्ट्रॉन बैलेंस का, यहां 3 इलेक्ट्रॉन लूज किए, यहां भी वही करना पड़ेगा। तो मुझे बात बताओ, सेकंड इक्वेशन को कितने से मल्टीप्लाई करना पड़ेगा, 3 से, यहां हुए 3, यहां हुए 3, यहां भी हुए 3, अब दोनों का एडिशन कर दो, दोनों का एडिशन करने के बाद क्या नहीं वाला है, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन गेट कैंसल। अब बोलो क्या नहीं वाला है, Al प्लस 3Ag प्लस Al प्लस 3 सारी टोटल रिएक्शन, एक एल्यूमिनियम 3 Ag, यहां भी 3 Ag,
रिएक्टेंट में यहां रिएक्टेंट में प्लस चार्ज है, ऐसे कितने यहां 3 है, तो रिएक्टेंट में +3 और प्रोडक्ट में भी +3 चार्ज है. झाले का? आता आलं बेटा का अजून हे लक्षात नाही आता? हा झेबा, एनी प्रॉब्लेम? मिर्जा, कोई प्रॉब्लम नहीं? पक्का? चलो नेक्स्ट. हाँ अब बेस्ट है, अब बेट. बैलेंस द फॉलोइंग केमिकल इक्वेशन बाय आयन इलेक्ट्रॉन मेथड. आयन इलेक्ट्रॉन मेथड से बैलेंस करना है. ठीक है. आता पहिली स्टेप काय याच्यामध्ये पहा बेटा, राइट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द एटम्स इन्वॉल्व इन दी स्केलेटन इक्वेशन. मींस ये इक्वेशन में जितने भी एटम है उनका ऑक्सिडेशन स्टेट लिखो, रिप्रेझेंट करो. मला सांगा इथं तर Fe वर +2 चार्ज आहे, इथं हाइड्रोजन वर प्लस है. ठीक है. यहां क्रोमियम +3 है, यहां आयर्न +3 है. वॉटर मध्ये मला सांगा हाइड्रोजन वर चार्ज किती आहे बेटा? +1 है. ऑक्सीजन किती आहे? -2 है. आता राहिला प्रश्न याचा बेटा, ये नहीं पता हमको क्रोमियम. या देखो Cr2O7 माइनस. ठीक है. मला याचा ऑक्सिडेशन नंबर काढायचा बेटा. कशा पद्धतीने करणार? एक्स कन्सिडर करा, म्हणजे हे 2x प्लस 1 ऑक्सीजन -2 ऑक्सीडेशन स्टेट देता है. ऐसे कितने हमारे पास 7 है. ठीक है. ये नहीं है, ये -2 नहीं. ठीक है. इज इक्वल टू, न्यूट्रल नहीं आयन के फॉर्म में, इज इक्वल टू -2 म्हणजे 2x -14 इज इक्वल टू -2 म्हणजे 2x इज इक्वल टू 12, x इज इक्वल टू +6. म्हणजे डायक्रोमेट मध्ये क्रोमियम और ऑक्सिडेशन स्टेट किती आहे? क्लियर? हर एक का ऑक्सिडेशन नंबर हुआ. फर्स्ट स्टेप आलं बेटा. इथं सगळ्यांचे पहिली स्टेप झाली क्लियर. पर आता मला सांगा कोणाच्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये चेंज व्हायला बेटा? सेकंड +6 है, +3 है. प्रोसेस रिडक्शन है. ओके. यहां -2 है, यहां भी -2 है, कोई प्रॉब्लम नहीं. यहां +1 है, यहां भी +1 है. त्याच्यानंतर यहां Fe +2 है, हे चार्ज आहे बेटा ऑक्सिडेशन. इथं +2 आहे आणि इथं किती आहे? +3 आहे. प्रोसेस काय? रिडक्शन आहे. आता झाले ज्याच्या ऑक्सिडेशन स्टेट मध्ये चेंज होतंय ते रिप्रेझेंट केलं बेटा. झालं क्लियर? त्याच्यानंतरची स्टेप काय? फाइंड आउट दी स्पेसिस इन्वॉल्व्ड इन ऑक्सिडेशन अँड रिडक्शन हाफ रिएक्शन्स. झाला. याचा डिक्रीज किती न झाला? +6 वरून +3 आहे. किती न डिक्रीज झाला बेटा? 3 न डिक्रीज आहे. पर याचा इन्क्रीज किती न आहे? पर आता मला सांगा या रिएक्शनला मी 2 फॉर्म मध्ये रिप्रेझेंट केलंय. इथं पहा ऑक्सिडेशन हाफ सेल +2 से +3, +2 से +3 एक है. दूसरा पहा लक्ष द्या, Cr2O7 माइनस से Cr +3 हे 2 याच्यात.
ठीक आहे. या रिॲक्शनला दोन याच्यामध्ये मी रिप्रेझेंट केलं, दोन हाफ सेल मध्ये. ठीक आहे. एक ऑक्सिडेशन हाफ रिॲक्शन आहे आणि दुसरं रिडक्शन हाफ रिॲक्शन आहे. पण इथं ऑब्झर्व करा की रिॲक्शन मध्ये ऍटम बॅलन्स आहे, याच्यामध्ये चार्ज बॅलन्स आहे, दोनों बैलेंस करा लगन. बाद में लास्ट में हमको इलेक्ट्रॉन से मल्टीप्लाई करना पड़ेगा. पर मला सांगा, याला बॅलन्स करायचं जर असेल, एटम तो सेम है यहां, बराबर है ना, ये ऑक्सीडेशन ऑफ रिएक्शन. अब मुझे इलेक्ट्रॉन से बैलेंस करना पड़ेगा ना. इलेक्ट्रॉन कहां ऐड करना पड़ेगा, रिएक्टेंट या प्रोडक्ट. इथं +2 आहे, +3 आहे, एक इलेक्ट्रॉन मी रिएक्टेंट मध्ये प्रोडक्ट मध्ये ऍड करेल. आलं पहा, आलं का, झालं का इथं. बर, ऍटम बॅलन्स आले, चार्ज बॅलन्स आला, आला का क्लियर. यस. पर नेक्स्ट, उसके बाद आता रिडक्शन मध्ये इथं पहा, क्रोमियम +6 +3 आहे. नीट लक्ष द्या, रिडक्शन म्हणजे डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, बरोबर आहे. आता याला कशा पद्धतीने बॅलन्स करणार आहे ते पहा बेटा. इथं पहा, लक्ष द्या. इथं आता Cr2O7 एका क्रोमियमचा चार्ज +6 वरून +3 आहे, एक आहे. किती क्रोमियम आहेत बेटा, म्हणजे टोटल डिक्रीज किती ना झाला ते पहा बेटा. यहां इन ऑर्डर टू बैलेंस, सॉरी, बैलेंस द क्रोमियम एटम ऑन, नहीं ये द डिक्रीज इन ऑक्सीडेशन नंबर पर क्रोमियम एटम इज 3 है. एक क्रोमियम एटम का डिक्रीज कितने से है, 3 से. हमारे पास कितने क्रोमियम है, 2. तो टोटल डिक्रीज कितने, 6 है. इसलिए उन्होंने क्या दिया, द डिक्रीज इन ऑक्सीडेशन नंबर पर क्रोमियम एटम 3, द टोटल डिक्रीज इन ऑक्सीडेशन नंबर ऑफ 2 क्रोमियम एटम इज. झालं इथं. पर आता इथं क्रोमियम बॅलन्स आहेत का, यहां एक क्रोमियम है, यहां 2 क्रोमियम है, यहां 1 क्रोमियम है. तो हमने क्रोमियम बैलेंस कर दिए. क्रोमियम बैलेंस करने के बाद बोलो मुझे आप, क्रोमियम बैलेंस करने के बाद क्या बैलेंस करना है, ऑक्सिजन. ऑक्सिजन बैलेंस करण्यासाठी काय ऍड करावं लागेल, काल आपण पाहिलंय कशानं, वॉटर ऍड करतो. जिकडं ऑक्सिजन कमी आहे, बरोबर आहे की नाही, तिकडं आपण वॉटर ऍड करतो बेटा. मग आता मला सांगा, रिएक्टेंट मध्ये 7 ऑक्सीजन है बेटा, तो मैं प्रोडक्ट में कितने वाटर ऐड कर दूं, 7 हो गए. एसिडिक एसिडिक, ठीक है. पर आता नेक्स्ट, आता हाइड्रोजन बैलेंस करा. कितने हाइड्रोजन बैलेंस करना है, हाइड्रोजन बैलेंस करने के लिए हमको ऐड क्या करना पड़ता है, तो प्रोटॉन ऐड करना पड़ता है, H+, बरोबर है. यहां देखो 7 × 2 14 है, तो यहां अगर 14 है तो हमने यहां प्रोटॉन ऐड कर दिए. झालं. पर क्रोमियम बैलेंस हुए, बाद में ऑक्सीजन बैलेंस करने के लिए हमने वाटर ऐड कर दिए, हाइड्रोजन बैलेंस करने के लिए प्रोटॉन ऐड कर दिए. आता नेक्स्ट स्टेप का है, ऑक्सीडेशन में लॉस ऑफ इलेक्ट्रॉन है, रिडक्शन में गेन, इलेक्ट्रॉन बैलेंस करना है ना.
बरोबर आहे का? इथं पहा बेटा, या केसमध्ये इथं इथं इलेक्ट्रॉन किती येतं? एक इलेक्ट्रॉन आहे, बरोबर आहे. आणि या केसमध्ये इथं इलेक्ट्रॉन किती गेन करायला येतं? मग आपल्याला बैलेंस करावं लागेल ना. बैलेंस करने के लिए क्या करना पड़ेगा? पहले ऑक्सीडेशन रिएक्शन को कितने से मल्टीप्लाई करना पड़ेगा? कितने से मल्टीप्लाई करना पड़ेगा? तो 6 से। 6 से मल्टीप्लाई कर दो, यहां ये हुआ 6 है, यहां हुआ 6 है, हुआ क्लियर? ये हुआ 6 है, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन गेट कैंसल है। कळालं का बेटा? झाले का बॅलन्स? बर, चला इथं किती पॉझिटिव्ह चार्ज आहेत बेटा पहा. 6 × 2 + 12 है, ये माइनस माइनस है. 14 × +1 = +14 है. टोटल चार्ज कितने फिर? 24 है, पक्का? यहां कितने देखो, 6 × 3 +18 है, यहां 2 × +3 +6 है. चले, चार्ज भी बैलेंस हुआ. बर, लक्ष द्या इकडं. आता सोपं, सगळ्यात सोपं सांगतो पहा. आता एवढे कुटाने कशाला करायचे? लक्ष द्या इकडं. Cr2O7 माइनस माइनस से यहां, ठीक है, Cr+3 है, बरोबर आहे. आधी हे पाहू बेटा, ठीक आहे. याचं काय नाही, हे काही प्रॉब्लेम नाही याचा. आता मला सांग, किती क्रोमियम आहेत बेटा? 2 आहे, ठीक आहे. क्लियर? क्रोमियम बॅलन्स झाले. बर, ऑक्सिजन बॅलन्स करण्यासाठी काय ऍड करायचंय? किधर वॉटर ऍड करना? झाले क्लियर? आता काय बॅलन्स करायचंय? हायड्रोजन. हायड्रोजन बॅलन्स करायला काय ऍड करायचंय? H+. कितने H+ हैं? हाँ, क्लियर है? कहां ऐड करना पड़ेगा? रिएक्टेंट में. झालं इथं. अब क्रोमियम बैलेंस हुए, ऑक्सीजन भी बैलेंस हुए, उसके बाद हाइड्रोजन भी बैलेंस हुए. आता चार्ज राहिलाय. चला, चार्ज ये -2 है, ये +14 है, म्हणजे इकडं +12 आहे. यहां कितना? तो +6 है. हाँ, बॅलन्स करण्यासाठी इलेक्ट्रॉन, चार्ज बॅलन्स करण्यासाठी इलेक्ट्रॉन ऍड करावं लागेल. कुठे इलेक्ट्रॉन ऍड करावं लागेल? आता चार्ज बॅलन्स करायला काय झाला का बरोबर? आता कुठे ऍड केला मग? बरोबर आहे का? आत इथं 6 इलेक्ट्रॉन गेन आहेत. या पद्धतीने इथं बॅलन्स करू शकता तुम्ही. आता आयर्न, पण ठीक आहे ना, अजून एक देतो पहा. MnO4 -12 Mn++, बोला. एक Mn, ठीक है. कितने ऑक्सीजन है? बैलेंस करने के लिए कितने वाटर ऐड करना पड़ेगा?
पक्का? बर, आता मला सांगा, इकडं 8 हायड्रोजन आहेत. मग हायड्रोजन बॅलन्स करण्यासाठी काय ऍड करावं लागल? आता चार्ज बॅलन्स करू. -1 और ये 8 इंटू +1 म्हणजे +8 इज इक्वल टू प्लस किती? इथं +2 आहे. मग काय किती इलेक्ट्रॉन ऍड करावं लागल रिएक्टंट मध्ये? अरे आलं का नाही आता? नहीं आया? चलो नेक्स्ट. When chloride ion is oxidized to chlorine by MnO4, आयन इलेक्ट्रॉन बैलेंस करना इन एसिडिक मीडियम में. चलो नेक्स्ट. क्लोराइड आयन इज ऑक्सीडाइज्ड टू क्लोरीन, ये by using MnO4 KMnO4 इन एसिडिक मीडियम. आता सांगितलं तुम्हाला ही रिएक्शन कशी बॅलन्स करायची ते, बरोबर आहे का? अरे हे पाना MnO4 से Mn आता झाली ना, हे बघा MnO4 -1 टू Mn+2. हाँ बोलो, Mn बैलेंस है, आए. यहां 4 ऑक्सीजन है तो यहां 4 वाटर है. हाँ आगे, यहां कितने? यहां 4 इंटू 2 8 प्रोटॉन है. यहां ये -1 एंड ये +8 है तो इधर +7 है, यहां +2 है तो +5 इलेक्ट्रॉन है. आलं का? झालं? हा, आता हे येईल का? का नाही येणार आहे? पहा, Cl मायनस वरून 0 आहे, बरोबर है. नेक्स्ट, Mn +7 से +2 है. हर एक का ऑक्सीडेशन स्टेट पहले रिप्रेजेंट कर दिया, बाद में किसके ऑक्सीडेशन स्टेट में चेंज होता है वो रिप्रेजेंट करो. झालं? Cl -1 से 0 है, Mn +7 से +2 है. त्याच्यानंतर बेटा मायनस वरून 0 आहे, इंक्रीज का डिक्रीज है? इंक्रीज +7 से +2, डिक्रीज रिडक्शन है. पर याला 2 हाफ सेल मध्ये रिप्रेझेंट करू, 2 हाफ रिएक्शन मध्ये रिप्रेझेंट केलं चालेल? याला पहा बेटा, आ गए 2 हाफ सेल में, म्हणजे 2 हाफ रिएक्शन मध्ये आलंय. पर आता मला सांगा, सगळ्यात पहिले आपण याला बैलेंस करू. इसको बैलेंस करने के लिए मुझे बात बता कैसे बैलेंस करना. सबसे पहले क्लोरीन बैलेंस करो. हाँ कहा? यहां 2 क्लोरीन है, यहां 2 होए, चार्ज बैलेंस करो. चार्ज बैलेंस करायला काय, यहां 2 निगेटिव्ह चार्ज है तो यहां झालं. ठीक आहे. Mn ची आपण आत्ताच रिएक्शन पाहिली बेटा. आलं का? पहा, झालं इथं, आले का? पहा, आता याला बॅलन्स करायचं आपल्याला. हे नका हे
ठीक आहे, पहा आलं का क्लिअर? कारण मी तुम्हाला आत्ताच सांगितलं बेटा, इथं 5 इलेक्ट्रॉन आहेत, इथं हे पान आहे बघा, 2Cl, 2Cl माइनस गिव Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे, एक मिनिट, 2Cl माइनस गिव Cl2 प्लस 2 इलेक्ट्रॉन आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे MnO4 माइनस 1 से Mn प्लस 2 है, यहाँ 4 ऑक्सीजन है तो यहाँ 4 वाटर है, ठीक है, यहाँ 8 प्रोटॉन है, ठीक है. अब इधर 7 है प्रोटॉन है, इधर 7 पॉजिटिव चार्ज 2 है, तो यहाँ प्लस 5 इलेक्ट्रॉन है, 5 इलेक्ट्रॉन आहेत का? बर, किती इलेक्ट्रॉन इथं लूज केले बेटा? 2. गेन किती झालेत बेटा? आता आपल्याला इलेक्ट्रॉन बॅलन्स करायचंय. इलेक्ट्रॉन बॅलन्स जर करायचंय तर मला सांगा, या इक्वेशनला मी कितीनं मल्टीप्लाय करू बेटा? चलो 5 से मल्टीप्लाई कर दिया तो क्या आने वाला है? यहां 5 इंटू 2 10 है, यहां 5 है, तो चलो यहां आने वाला है 10 Cl माइनस 5 Cl2 प्लस 5 इलेक्ट्रॉन है, झाले बॅलन्स इथं? नाही, 10. इलेक्ट्रॉन आहे, ओके. आता इथं बॅलन्स करायला कितीनं मल्टीप्लाय करावं लागेल? या इक्वेशनला 10 इलेक्ट्रॉन गेन करायचे, या इक्वेशनला कितीनं मल्टीप्लाय करावं लागणार? मग काय येणार बेटा? 2MnO4 माइनस 1 प्लस 8 इंटू 2 कितने 16 प्रोटॉन प्लस 10 इलेक्ट्रॉन गिव्स 2 Mn प्लस 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 8 H2O आहे, इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन गेट, अब एडिशन कर दो 2MnO4 माइनस 1 प्लस 16 प्रोटॉन प्लस 10 Cl माइनस गिव्स 5 Cl2 प्लस 2 Mn प्लस 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 8 H2O आहे. चार्ज बॅलन्स आहेत का पहा, 2 इंटू माइनस 1 माइनस 2 है टोटल, या 16 है प्लस 16 पॉझिटिव्ह चार्ज आहे, 10 निगेटिव्ह आहे, 10 निगेटिव्ह आहे, म्हणजे टोटल किती आहे तिकडं? किती आहेत? प्लस 4 आहे, यहां 2 इंटू प्लस 2 कळालं का इथपर्यंत? मला एक सांगा आधी.